गुड मॉर्निंग मित्रांनो. गोठणगाव मधील एक सुंदर असं मॉर्निंग. सनराईज झालेला आहे. आपली आजची तिसरी सफारी आहे गोठणगाव मधली, आणि तेच आपलं नेहमीचं ट्रॅकिंग चालू आहे. पगमार्क दिसलेले आहेत, पण ते गेटच्या बाहेर जाणारे दिसत आहेत. आज सकाळी 6:30ला जेव्हा गेट ओपन झाले तेव्हा कोणीच आत जायला तयार नव्हतं. कारण का, गेटच्या बाहेर कॉलिंग चालू होतं. फॉरेस्ट गार्डला शेवटी सगळ्यांना आत पाठवावं लागलं. तुम्हाला जायचं आहे आत की नाही असं बोलून सगळ्या गाड्या आत निघाल्या. सगळ्या गाड्यांचं ट्रॅकिंग चालू आहे. पण जे पंजे लागलेले आहेत, जे पगमार्क दिसत आहेत बाहेर जाणारे, ते फिमेलचे आहेत, म्हणजे F2चे आहेत. ते F2 आपल्या कब्सना घ्यायला बाहेर गेलेली आहे. तर मग काहीच सांगता येत नाही. 5 कब्स आहेत आणि ही फॅमिली आहे ना, गेले 15 दिवस पूर्ण बिखरलेली आहे. कोणालाच एकत्र दिसत नाहीये ही. तर मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत आणि अशाच प्रकारे आपली गोठणगावची ही तिसरी सफारी आता संपत आलेली आहे. 3 सफाऱ्यांमध्ये आपल्याला 5 कप्स आणि आईची सायटिंग तर नाही झाली, पण त्यातील 1 कप्सनी आपल्याला मस्त रोड शो दिला. काल 1 कपची सायटिंग झाली. आज आपल्याला त्यांचे वडील म्हणजे N4 ह्याची सायटिंग अक्षरशः एकदम 4 ते 5 सेकंदासाठी झाली. मी त्याला टिपू नाही शकलो, पटकन तो झाडीत निघून गेला. ह्यूज मेल टायगर आहे, ज्याचा एरिया गोठणगाव ते पवनीपर्यंत आहे. पण मला त्याला कॅप्चर नाही करता आलं. 4 सेकंदासाठी आम्हाला तो दिसला. पण एवढं तर कळलं की तो पवनीवरून परत गोठणगावला आलेला आहे. राहिला प्रश्न आई आणि 5 पिल्लांचा. त्यांचं थोडे दिवसांपासून काहीतरी बिनसलेलं दिसतंय. कारण का, आई एका ठिकाणी, कब्ज एका ठिकाणी. हे त्यांचं गेले 15 दिवस, म्हणजे जेव्हा वादळी पाऊस झाला, वादळ आलेला आणि पाऊस झाला, तेव्हापासून त्यांचं सगळं, अख्खी फॅमिली त्यांची इकडे तिकडे गेलेली आहे. एकत्र दिसत नाही आहेत ते. आपण खरं बघायला गेलं तर F2 आणि तिचे कब्स बघायलाच इथे आलेलो. एकत्र एका फ्रेममध्ये बसतील ही आपली इच्छा होती, पण तसं नाही झालं. तर आजची आपली ही लास्ट सफारी होती या सीझनची. बघू आता पुढच्या याला कधी येणं होतंय. तर चला, बाय बाय गोठणगाव. भेटू नेक्स्ट ट्रिपला.